पुणे आणि नाशिक हे दोन महानगर आहे आणि या दोन महानगरांना जोडणारा हा द्रुतगती रेल्वे मार्ग जर झाला तर या परिसरातील हजारो लाखो लोकांचा फायदा होणार आहे। शेतकऱ्यांचा माल सप्लाय होणार आहे, वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यास मदत होईल। त्याचप्रमाणे हजारो मुलं इंजिनियर झालेले, वेगवेगळ्या क्षेत्रात व्यावसायिक असलेले, अनेक प्रकारच्या व्यवसायासाठी पुणे नाशिक सारख्या महामार्गामध्ये ये जा करणारे असतात। अनेक मुलं शिक्षणासाठी पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे आणि त्या शिक्षणासाठी हजारो मुलं जातात आणि या मुलांची सोय होण्यासाठी, नोकरदारांची सोय होण्यासाठी, व्यावसायिकांची सोय होण्यासाठी, व्यापाऱ्यांची सोय होण्यासाठी, तसंच शेतकऱ्यांचा माल वेळेवर महानगरांमध्ये पोहोचण्यासाठी आणि त्याचा मोबदला शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मिळणं शक्य होईल। त्याचप्रमाणे जाण्या येण्याचा खूप मोठा जो आर्थिक खर्च आहे, सर्वसामान्य माणसांना न परवडणारा तो खर्च वाचेल। त्याच्यातून दोन्ही शहरांचा मोठ्या प्रमाणात विकास होईल। अहिल्यानगर शहर त्याचबरोबर आजूबाजूची जी गावं आहे, संगमनेरसारखं एक मध्यवर्ती शहर की ज्या शहराचं अतिशय प्रगती त्या ठिकाणी होत आहे। येथील शैक्षणिक संस्था, येथील शेतकरी, येथील नोकरदार यांना खूप मोठ्या प्रमाणात या रेल्वेचा फायदा होणार आहे आणि त्याच्यातून राष्ट्राची आणि त्या परिसराची उन्नती होणार आहे। म्हणून शासनाला जनतेकडून विनंती आहे की हा रेल्वे मार्ग हा झालाच पाहिजे, कारण हा रेल्वे मार्ग सरळ सरळ असा रेल्वे मार्ग असून तिथं ही जी महत्त्वाची जी शहर आहेत, चाकण, केडमंचर, नारायणगाव, आळेपाटा, संगमनेर, सिन्नर आणि नाशिक अशा प्रकारचे महत्त्वाचे शहर त्याला जोडली जाणार आहे आणि या शहरांमध्ये आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या सर्वच लोकांची मोठ्या प्रमाणात सोय होईल। म्हणून शासनाला विनंती आहे की कोणत्याही परिस्थितीत हा रेल्वे मार्ग होणं गरजेचं आहे। नाशिक ते पुणा जे रेल्वे चालली आहे ही संगमनेर मार्गे गेली पाहिजे असे बरेच जण जे खताळ पाटील किंवा विखे पाटलांचे प्रयत्न चालू आहे, तरी त्यांच्या प्रयत्नाला यश यावं आणि ही रेल्वे नाशिक, संगमनेर, पुणा या मार्गे जावं अशी आमची इच्छा आहे।